पुढचा मतदारसंघ आहे धाराशिव. पुन्हा एकदा विद्यमान खासदारांना महाविकास आघाडीकडून इथे उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर जे आता इथले खासदार आहेत त्यांनाच उमेदवारी देण्यात आलेली आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेसनं मात्र अर्चना पाटील यांना उमेदवारी दिलेली आहे. राणा जगजितसिंग पाटील यांच्या त्या पत्नी आहेत. राणा जगजितसिंग पाटील हे सध्या भाजपचे आमदार आहेत. भाजपमधनं त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, तो फक्त या उमेदवारीसाठी. आणि महायुतीच्या उमेदवार म्हणून अर्चना पाटील इथून रिंगणामध्ये उतरल्यात. तर भाऊसाहेब आंधळकर यांना वंचित बहुजन आघाडीनं या मतदारसंघामध्ये सध्या उमेदवारी दिलेली आहे. पण इथे विजय मात्र सोपा दिसतोय कुणाचा? पुन्हा एकदा ओमराजे निंबाळकरांचा, जे सध्या इथले विद्यमान खासदार आहेत. आणि आता शेवटचा मतदारसंघ मराठवाड्यामधला, तो म्हणजे लातूर. पुन्हा एकदा विद्यमान खासदारांना महायुतीनं इथून उमेदवारी दिलेली आहे. सुधाकर शृंगारे इथनं खासदार होते भाजपचे, त्यांनाच उमेदवारी दिलेली आहे, त्यांच्यावरच विश्वास टाकलाय. पण काँग्रेसनं मात्र शिवाजीराव काळगे यांना त्यांच्या विरोधात रिंगणामध्ये उतरवलंय. आणि नरसिंगराव उदगीकर वंचित बहुजन आघाडीचे इथून उमेदवार आहेत. विजय सोपा असेल कुणासाठी? सुधाकर शृंगारे जे भाजपचे इथले सध्याचे खासदार आहेत त्यांच्यासाठी हा विजय सोपा दिसतोय. त्यामुळे हे एकूण मराठवाड्याचं चित्र. राजू सर, अगदी थोडक्यात तुमची पहिली प्रतिक्रिया, जो मराठवाडा शिवसेनेसाठी गड मानला जात होता. मराठा आंदोलन जे झालं त्याच्यामध्ये त्याचा सगळ्यात मोठा फटका हा मराठवाड्यामध्ये सत्ताधारी आघाडीला बसेल अशा प्रकारचे आमदार होते. त्याच्यामध्ये बऱ्यापैकी या आत्ता जे दिसतंय त्यामध्ये लढत जी आपल्याला पाहायला मिळते तर त्या पद्धतीनं चुरशीची लढत तिथं होताना दिसते. अपवाद जर सोडले तर ज्या पद्धतीचे कल येत आहेत तर त्याच्यामध्ये नांदेडचा सगळ्यांसाठीच धक्कादायक आहे. कारण असं आपण गृहीत धरून चाललेले आहोत की नांदेडमध्ये अशोक चव्हाण गेल्यानंतर ते पूर्णपणाने एकतर्फी होईल, पण तसं होत नाही. माझ्या मते नांदेड हा या सगळ्यामधला सरप्राइझिंग एलिमेंट आहे. एक छोटासा ब्रेक घेतो, फक्त 20 सेकंदांचा. कुठेही जाऊ नका, लगेच या चर्चेमध्ये परत येते. पाहत रहा